रामकृष्णारी। लेने को हरिनाम, देने को अन्नदान, डूबने को अभिमान, तरणे को लीनता, असा उक्तीप्रमाणे होत असलेला सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह। रामकृष्ण हरी। आज आपण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 179वा अखंड हरिनाम सप्ताह ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आपण आहोत। आता या ठिकाणी 18 तारखेला 18 ऑगस्ट रोजी हा हरिनाम सप्ताह बसणार असून या ठिकाणी जी तयारी कशा पद्धतीने चालू आहे ते आपण या ठिकाणी भाविकांना दाखवणार आहोत। तसेच या धनगरवाडी गावामध्ये येण्याचे मार्गसुद्धा आपण सांगणार आहोत। त्याचबरोबर कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी ही पूर्ण झालेली दिसून येते। आत्ताच आम्ही मुख्य सभामंडपामध्ये जाऊन आलेलो आहोत। त्या ठिकाणी तरुणांची नियोजनाची बैठक, त्याचबरोबर या ठिकाणी भाविक येणार आहेत त्यांची देखरेखीची आणि त्याचबरोबर त्यांची व्यवस्था भाविकांची यासाठी नियोजन बैठक मुख्य सभामंडपामध्ये चालू आहे, ती सुद्धा आपण जाणून घेणार। श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचकृषी या ठिकाणी संपन्न होत आहे। अगदी आता शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी काम आलेलं आहे पूर्णपणे। आज आम्ही सर्व दोन्ही तिन्ही तालुक्यातले जे तरुण मंडळ आहे यांची आज बैठक घेतोय। याचं कारण की आपण जो आपला सप्ताह चालू आहे ज्या ठिकाणी वाढण्याची मेन जबाबदारी ती विशेषतः सर्व तरुण मंडळ आणि महिला मंडळाकडे दिलेली आहे। आणि आज या ठिकाणी जे भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहे, दोन्ही तिन्ही तालुक्यातून बहुसंख्य भक्तगण या ठिकाणी उपस्थित झाले। आज या ठिकाणी मेळावा आणि कामाची जबाबदारीची वाटप आज या ठिकाणी करणार आहे। आणि भजन मंडप असन, महाराजांची राहण्याची रावटी असेल किंवा भोजन कक्ष असन, स्टेज असन, हे सर्व जय्यत या ठिकाणी तयारी झालेली आहे। आणि विशेषतः पंचकृषीतले जे तरुण युवक असन, बाहेरचे जे तरुण युवक असन, बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले। आणि आता फक्त महाराजांची वाट पाहण्याची सगळे लोक या ठिकाणी उत्सुक आहे। तर आपण अगदी पहिल्या दिवसाची 18 तारखेची जे मिरवणूकसुद्धा महाराजांची स्वागताची तयारीसुद्धा अगदी भव्य दिव्य ठेवलेली आहे। श्रीरामपूर शहरामधून जे मोटरसायकल रॅलीचं आम्ही नियोजन करतो आहे की 3-4 हजार मोटरसायकलची रॅली, सर्व भगवे ध्वज आणि भगवी टोपी आणि मोटरसायकल रॅलीने हारेगाव फाटा, श्रीरामपूर शहर मेन रोड, शिवाजी रोड हे करून श्रीरामपूर MIDC मध्ये आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मोटरसायकल रॅलीचं। आणि MIDC मधून यशवंतबाबा चौकीपासून पायी म्हणजे 1001 महिला, कलशधारी महिला असतील, त्यानंतर 200-300 तरुण भगवे ध्वज, त्यानंतर आपले वेगवेगळे विशेषतः वेगवेगळे पथक ठेवलेले आणि आदिवासी नृत्य असन, ढोल पथक असन, झांज पथक असन, DJ असन, असं वेगवेगळे आणि भजनी मंडळ, विशेषतः भजनी मंडळाची सुद्धा एकदम मस्त अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। असे आतापर्यंत झालेले नियोजन या ठिकाणी आहे। सर्व भाविकांना बाईटच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आवाहन करतो की 18 तारखेला सकाळी 10 वाजता हारेगाव फाट्यापासून मोटरसायकल रॅलीने महाराजांचं श्रीरामपूर शहरातून MIDC कडे रॅलीचं नियोजन केलेलं आहे। आणि तिथून पायी वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून सप्ताहस्थळाकडे या ठिकाणी मिरवणुकीचे नियोजन केलेलं आहे। आणि उत्साही वातावरणामध्ये विशेषतः महिला आणि तरुण मंडळ बहुसंख्य उत्साही या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित आहे आणि भरपूर असा उत्साह त्या महिला पुरुषांचा या ठिकाणी दिसतोय। आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मिरवणुकीला या, कार्यक्रमाला या। विशेषतः आमटी भाकरीचा जो महाप्रसाद गेले 5 दिवस आमटी भाकर आणि विशेषतः पहिल्या दिवशी पुरणपोळी आणि मांड्यांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद। अखंड हरिनाम सप्ताहाचा जो मुख्य स्टेज आहे त्या ठिकाणी काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसून येत आहे। या ठिकाणी जो मुख्य प्रवचन होणार आहे महाराजांचं ते या स्टेजवर या ठिकाणी संपन्न होणार। आपण ग्राउंड पाहू शकता, सरासरी 200 एकर क्षेत्रामध्ये ही व्यवस्था सगळी पूर्ण केलेली दिसून येते।
त्याचबरोबर या ठिकाणी आमटी भाकरीचा जो महाप्रसाद आहे त्याचीसुद्धा तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. त्या ठिकाणी आचारी आलेले आहेत, भट्ट्या आलेल्या आहेत, कढई आलेल्या आहेत, तीसुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी महाराजांची निवास व्यवस्था आहे, कुटी म्हणलं जातं, तीसुद्धा पूर्ण झालेली दिसून येत आहे. तर या सप्ताहाची तयारी ही खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनासाठी जो मंडप उभारलेले आहेत त्या ठिकाणी पाहू शकता. मंडप दाखवा. या ठिकाणी कृषी प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी रामकृष्ण हरी. उभारलेले दिसून येत आहेत. लेने को हरिनाम देने को अन्नदान, डूबने को अभिमान तरणे को लीनता, असा उक्तीप्रमाणे होत असलेला सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या धनगरवाडी आणि पंचक्रोशी या परिसरामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. परवा मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट रोजी पर्यंत हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे. यामधील दैनिक कार्यक्रमाची जर आपण रूपरेषा बघितली तर सप्ताहामध्ये एकूण 7 दिवस अखंड 168 तास भजन या ठिकाणी असतं. त्याचबरोबर दुपारी सद्गुरू महंत रामगिरी महाराज यांचं प्रवचनाचा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर सरला बेटावरील वेगवेगळ्या महाराज मंडळींचे कीर्तनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय म्हणून 5 दिवस आमटी भाकरीचा प्रसाद, तसेच पहिल्या दिवशी पुरणपोळ्या व मांड्यांचा प्रसाद हा आपला नाशिक, येवला या परिसरातून भाविकांनी मांड्यांचा प्रसाद पाठवलेला असतो, तो आपण या ठिकाणी भाविकांना वितरित करत असतो. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी फराळाची पंगत या ठिकाणी आयोजित केलेली असते आणि शेवटच्या दिवशी बुंदी आणि चिवड्याचा महाप्रसाद या ठिकाणी सर्व भाविकांना वितरित करण्यात येत असतो. सप्त्याचं स्वरूप हे अतिशय भव्य आणि दिव्य असं असतं. आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एवढा मोठा हरिनामाचा जागर कुठेही होत नाही. तो आपल्या या धनगरवाडी आणि पंचक्रोशीच्या पावनभूमीमध्ये यावर्षी करण्याचा आपल्याला योग आलेला आहे. जणू काही या ठिकाणी प्रति पंढरपूर या ठिकाणी साकारणार आहे. त्यामुळे पांडुरंगाला देखील त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये करमणार नाही, तो देखील या ठिकाणी धनगरवाडीमध्येच अवतरित होणार आहे. आणि अशा या प्रत्येक वारकऱ्यामध्ये पांडुरंगाचं स्वरूप बघणाऱ्यांसाठी सर्व भाविकांना विनंती आहे की सप्ताह कमिटीद्वारे विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी सप्ताहाला उपस्थित राहून हरिनाम श्रवणाचा तसेच महाप्रसाद श्रवणाचा या ठिकाणी लाभ घ्यावा. त्याचबरोबर ज्या भाविकांना श्रमदान रूपी सेवा देण्याची इच्छा असेल त्यांना देखील या ठिकाणी संधी आहे. ज्याप्रमाणे नामामध्ये भगवत प्राप्ती असते त्याहून अधिक कामामध्ये देखील भगवत प्राप्ती ही अतिशय साधी आणि सोपी असते. त्यामुळे या ठिकाणी नामाबरोबर कामाचा देखील या ठिकाणी योग येणार आहे. त्यामुळे संबंध तिन्ही जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन महाप्रसाद हरिनाम श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री संत योगीराज गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी धनगरवाडी आणि पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न होत आहे. या सप्ताहासाठी आपल्याला या जागेची म्हणजे आपल्याला या ठिकाणी जागा जवळजवळ 200 एकर या ठिकाणी जागा उपलब्ध केलेली आहे. आणि त्या ठिकाणी 200 बाय 300चा सभामंडप म्हणजे भजन मंडप या ठिकाणी जवळजवळ तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला किचन रूमसाठी आपल्याला किचनची पण पूर्ण तयारी झालेली आहे. आणि या सप्ताह पार करण्यासाठी जे स्वयंसेवकांची जी गरज असते, जवळजवळ दररोज 4000 स्वयंसेवक या ठिकाणी आपल्याला कामासाठी लागतात. त्यामध्ये आपली ही स्वयंसेवकांची पण पूर्ण म्हणजे काम त्यांच्याकडून होणार आहे असं त्यांनी सर्व स्वयंसेवकांनी आपलं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो होणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे हा 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या दरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामध्ये 18 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 11 वाजता श्रीरामपूरवरून
आपली एक महाराज आणि त्यांच्याबरोबर जी एक रॅली निघणार आहे आणि पुढं त्यांची एक भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर दररोज पहिल्या दिवशी आपल्याला इथं प्रसाद म्हणून येवला, नांदगाव आणि पंचक्रोशीतून महाप्रसाद म्हणजे मांड्यांचं जेवण या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर सलग 5 दिवस भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी सर्व भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी 200 पोत्याची साबुदाणा खिचडी या ठिकाणी सर्व भाविकांना वाटप केली जाणार आहे. आणि त्यानंतर 25 तारखेला काल्याचा प्रसाद म्हणून बुंदी आणि चिवडा या ठिकाणी सर्व भाविकांना देण्यात येणार आहे. तेव्हा मी सर्व ग्रामस्थांना म्हणजे त्यामध्ये अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल आणि नाशिक जिल्हा या तिन्ही जिल्ह्यातील भाविकांना सप्ताह कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सप्ताहाला आपली हजेरी लावावी आणि या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्व भाविकांना विनंती करतो. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह 179 वा धनगरवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिनांक 18 ते 25 ऑगस्ट 2026 या दरम्यान होणार आहे. तरी या सप्ताहासाठी भाविकांना येण्याचे मार्ग हे श्रीरामपूरवरून वाकडी गणेशनगर रोड या ठिकाणी धनगरवाडी गाव आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव, येवला, मनमाड या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांसाठी राहता मार्गे गणेशनगर, वाकडी व धनगरवाडी या मार्गे येणे शक्य आहे. वैजापूर या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांसाठी नाऊर, खैरी, गोंदवणी, धनगरवाडी या मार्गाने येणे सहज शक्य आहे. व संगमनेर, सिन्नर या ठिकाणून येणाऱ्या भाविकांसाठी देखील सिन्नरवरून येणाऱ्या भाविकांसाठी वावी मार्गे राहता व वाकडी, धनगरवाडी असे येणे शक्य आहे. व संगमनेर मार्गे बाबळेश्वर तसेच अहिल्यानगरवरून येणाऱ्या भाविकांसाठी नगर मनमाड हायवे बाबळेश्वर वरून राजुरी, वाकडी आणि धनगरवाडी असे येणे सहज भाविकांसाठी शक्य होणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 4 ते 5 तालुक्यातून जादा बसेस सोडण्यात येणार असून भाविकांनी या सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी ग्रामस्थ धनगरवाडी यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.